ऍक्शन. काय झालं? असे बुचकळ्यात काय पडलायत? अहो मी सूत्रधार आहे, तेव्हा आता इथून पुढे ह्या गोष्टीमध्ये वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या रूपात मी तुम्हाला भेटणार आहे, तेव्हा उगाच कन्फ्यूज होऊ नका. आता मनवाच्या बाबाच्या रोल मध्ये शिरतो. हा, एक मिनिट मी 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 केला फोन. बाबा तू का म्हणजे काय? तर परवा रात्री मला भयानक स्वप्न पडलं की माझी मुलगी 35 वर्षाची झाली आणि अजून तिचं लग्न झालेलं नाही. बाबा बाबा काय काय बाबा काय बाबा? अरे 3 वर्ष झाली तुम्ही एकमेकांवरती प्रेम करताय, अजून लग्नाचा पत्ता नाही. वैभव, हा काय प्रकार आहे? सुरुवातीला जेव्हा प्रवीणचा फोन आला, एक दिवस संध्याकाळी मी घरी असताना प्रवीणचा फोन आला की राया अशी अशी सिरियल आपली तयार होते, ग्रेट मराठाचं बॅनर, महेश वामन मांजरेकर हे प्रोड्युसर, आणि असं इतकी सगळी मोठी नावं आहेत आणि तुला त्यातला मेन रोल आहे. म्हटलं प्रवीण तू काय बोलतोयस? मी माधुरी सहस्रबुद्धे. मी आता गेली 1.5 वर्षापासून पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेविका आहे.
तर ही सिरियल मी अगदी सुरुवातीपासून बघते आणि ती मला खूप आवडते. कारण दिवसभर जे आम्ही सारखं प्रॉब्लेम्स ऐकत असतो नागरिकांचे, त्याच्यातनं आता खरोखर एक आम्हाला विरंगुळा मिळतो ही सिरियल पाहत असताना. आणि अतिशय हलकी फुलकी सिरियल आहे म्हणून ती मला आवडते. त्यातला मला एक सीन खूप आवडला, तो मी नमूद करू इच्छिते की रीमाताई मनवाला फोनवरनं एका पदार्थाची रेसिपी सांगत असतात. ते इतकं गंमतशीर आहे. मग मला सांगा, तुम्ही शेवयांचा उपमा बनवायचा तेव्हा पहिल्यांदा काय टाकायचात? कुठे काय टाकायचे? म्हणजे कढईत पहिल्यांदा काय टाकायचात? शेवया. शेवया? हो. मग वैभवने कांदा सांगितला, आम्ही कांदा टाकला, आता सगळा जळून गेलाय. ए मनवा एक मिनिट. तू काळजी करू नको, मी सांगते तसं करा. आधी एक तर कांदा बारीक चिरून घे. बारीक? वैभवने मोठा मोठा कांदा चिरलाय. काय म्हणतेस काय तू? वैभवनी चक्क कांदा चिरलाय? हो, प्रचंड वाईट चिरलाय, आता जळून पण गेला. बरं रिलॅक्स, मी सांगते तसं कर. एक मिनिट. लिहून घे वैभव, लिहून घे. अगं तू बोल, माझ्या लक्षात राहील. नाही, तू लिहून घे. माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये, पुन्हा घोळ घालशील. लवकर आण. घेतली वही घेतली? हो. आता पेन पण घे. आई प्लीज. गंमत केली रे. हा मॉम, सांगा. हा घे. हे बघ, आधी कांदा बारीक चिरून घ्यायचा, कोथिंबीर बारीक चिरायची, हिरवी मिरची. ठीक आहे. आता मी सांगते, पहिल्यांदी त्या शेवया आहेत ना, त्या कढईत घालून जरा भाजून घ्यायच्या. मग कढईत ना त्या शेवया बाजूला काढून ठेव. फोडणीसाठी कढईमध्ये तेल घ्यायचं, हिंग, मोहरी, जिरं अशी फोडणी घालायची. त्याच्यातच हिरवी मिरची टाकायची, कढीपत्ता टाकायचा, मग कांदा बारीक टाकायचा आणि ते सगळं असं थोडस हलवायचं. मग त्याच्यावर शेवई टाकायची, परत ते थोडस परतायचं, परतून घ्यायचं. हा. परतून झालं की मग त्याच्यावर पाणी घालायचं आणि मग चवीसाठी साखर आणि मीठ. कळलं? मॉम, चिल्ड पाणी का साधं पाणी? मनवा, साधं पाणी घालायचं. ही सिरियल अतिशय आजच्या काळातली आहे. कारण सासवा सुना, ते हेवे दावे, द्वेष, सूड, हे असलं काही मला आवडत नाही. त्यामुळे हे हलकं फुलकं जे दाखवतात आणि अगदी कॉन्टेम्पररी दाखवतात ते मला आवडतं, म्हणून मी त्याच्यात गुंतत गेले. नमस्कार, मी श्रीराम पेंडसे, तुझं माझं जमिनामधला साने काका. ग्रेट मराठा एंटरटेनमेंटचे महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, अनिरुद्ध देशपांडे या सर्वांच्यामुळे या मालिकेमध्ये काम करण्याची मला संधी मिळाली. त्यामुळे खूप आनंद वाटला. तुमच्या चित्रपट सृष्टीतील कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत यंदा. कारण तुम्ही ज्या सिनेमात होता, सचिन ज्या सिनेमात होते त्या सिनेमात तुम्हीही होता. तर चित्रपट सृष्टीतील कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या 50व्या वर्षी तुम्ही हे सिरियल करत होता, तर काय भावना होती तेव्हा आणि आज? असं मला खरं काही सांगता येत नाही, पण मला आनंद एकाच गोष्टीचा होतोय की मी अजून कार्यरत आहे. म्हणजे मी अजूनही चित्रपट करते, नाटक करते. आता माझं नाटक, आपलं महेशचंच नाटक आहे, एकदा पाहावं करून, योगेश सोमणने लिहिलेलं, रुजुता देशमुख आणि अभिजित आहेत केळकर. तर देवाने मी 50 वर्ष राहणार का काय मला माहिती नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की सगळी इंद्रिय माझी शेवटपर्यंत शाबूत ठेव, ज्यामुळे मला उत्तम नाटकं, उत्तम सिनेमे करता येते. आणि इट्स अ व्हेरी ग्रेट मोमेंट फॉर मी की मी 50 वर्ष इथे टिकू शकले आणि लोकांनी मला भरभरून प्रेम दिलं. अजूनही जेव्हा प्रयोगाला लोक असे मोठ्या संख्येने हजर राहतात, ते बघून असं वाटतं की चला आपण काहीतरी बरं काम करतोय. आणि हा एकटीचा प्रवास नाही आहे. मला डे वन पासून भेटलेले अनेक चांगले दिग्दर्शक, अनेक चांगले सहकलाकार, याच्यामुळे प्रेरणा मिळत गेली आणखीन चांगलं काम करायची. देवाच्या दयाने मला उत्तम बॅनर्स मिळत गेली, उत्तम दिग्दर्शक, नाटकांमध्ये सुद्धा, मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा आणि हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा. सो हा एक योगायोग असतो की तुम्हाला चांगले लोक भेटणं आणि त्या संधी मिळत जाणं. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, पहाट वाटतील ती वेळ असू दे, सायरस आहेत.
माझ्या ऑफिसमध्ये साधा काम करणारा कारकुंडा तो, ज्याला मी ऑफिसमध्ये काढून टाकलं. तुम्ही काढलं? तो स्वतः निघून गेलाय. कारण तुमच्या चेहऱ्यावर सतत त्याच्याबद्दलचा राग दिसायचा सगळ्यांना ऑफिसमध्ये. हो, पण तो राग का दिसायचा हे सांग ना. तुम्हीच सांगा ना. हे बघ, आता मला मुलांच्या समोर काहीतरी बोलायला लावू नकोस. मुलं मोठी झाली आहेत आता. ते कधीच मोठे झालेत दोघेही, पण तू काही मोठे व्हायला तयार नाही समजून. म्हणजे मी बिंडोके असं म्हणायचंय का तुम्हाला? मॅड झालीस तू, मॅड. आई, या सिरियलच्या बाबतीत सांगायचं झालं तर आज आपण आपल्या आजूबाजूला जे बघतो आहोत, ज्या प्रकारे समाजामध्ये वाईट प्रवृत्ती वाढत चाललेल्या आहेत. खरोखर या सिरियल मधला एक एपिसोड मला सांगावाचा वाटतो, ज्या वेळेला रीमाजी आणि मनवा यांचं सकाळी भांडण होतं, कडाक्याचं भांडण होतं, आणि सासू म्हणून ज्या वेळेला रीमाजी त्यांच्या सुनेला ओरडतात, आणि त्या संध्याकाळी ज्या वेळेला मग नवरा बायकोचं भांडण होतं आणि मनवाचा नवरा ज्या वेळेला तिच्यावरती हात उचलतो, तर सकाळी आपल्या सुनेशी भांडणारी सासू ही संध्याकाळी तिच्या स्वतःच्या मुलावरती ओरडते, त्याला सांगते की बायकोवरती हात उचलला तर मी तुझा हात तोडून टाकेन. म्हणजे ह्या प्रकारचा एक चांगला संदेश या मालिकेनं दिलाय की काही झालं तरी स्त्रियांवरती आपल्याला हात उचलायचा नाहीये. हा खूप चांगला संदेश या मालिकेनं दिलाय. आणि फक्त हा एकच संदेश नाही तर असे अनेक संदेश या मालिकेने दिले, आणि आमच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टींना कुठेतरी या मालिकेनं हात घातला. आणि मला एक सांग, कुणाला तरी आपली किडनी द्यावी लागणारच आहे ना. मग मी का नको? आणि मी काय आपलं एकदम ठरवलं आणि केलं असं नाहीये काही. मी सगळ्या टेस्ट दिलेल्या आहेत आणि माझी किडनी मॅच झालेली आहे. आता 1-2च जुजबी टेस्ट राहिल्या, त्या झाल्या की मग देईन ना माझी किडनी मी तिला. सुहास, मला खरंच तुझा अभिमान वाटतो, आणि मलाच नाही सगळ्या सोसायटीला तुझा अभिमान वाटतोय. एवढं काही मोठं केलं नाहीये आम्ही, आणि केलं तरी आपल्या माणसासाठीच केलं ना. तरी बरं, वैद्यकीय शास्त्र ओरडून ओरडून सांगताय की एका किडनीवर माणसाचं भागतं, मग काळजी करायचं काय कारण आहे? आई बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण आता बघ, बरोबर आहे म्हणाली आई, मग आता काळजी करायचं नाहीये ना काही कारण. सांगितलं की माझी काळजी करू नका, तर तुम्ही काळजी करायचं थांबवणार आहात का? माझं तसंच आहे. खरंच हे तुमच्या दोघींमधलं मायलेकीचं नातं बघून मला खरंच भरून आलंय. या बिकट प्रसंगी परमेश्वर तुमच्या दोघींच्या बाजूने उभा राहो. असं झालं तर ते फक्त आईमुळेच असेल. माझ्यासाठी तर आता त्याच अष्टविनायक आणि ह्याच जेजुरीचा खंडोबा. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण बघतो की आजचा जो विषय त्यांनी हाताळलेला आहे तो प्रत्येक घरामध्ये प्रत्येक माणसाचा आणि प्रत्येकाच्या तेवढ्या जिव्हाळ्याचा आहे. म्हणजे प्रत्येक हे यातलं सिरियल मधलं नातं आणि प्रत्येक कॅरेक्टर हे एवढं उठून दिसतं, आणि प्रत्येक एकमेकांशी असलेलं त्यांचं अंडरस्टँडिंग आणि त्यांचं एकमेकांशी असलेलं ट्युनिंग इतकं छान जुळलेलं आहे की असं वाटत होतं की ही सिरियल अशीच चालत राहावं आणि खूप एपिसोड याचे व्हावेत. पण यांना आहे का काही त्याचं? जोशाने काही केलं की वाईटच. लिमये, हे फोटो पाहिले ना की मला आपलं लग्न आठवतं. अहो, आमचा हनीमून माळशेज घाटात झाला आणि मी उटीला. हो का? जोशीबुवा, तुमचा हनीमून कुठे झाला? हरिद्वारला. ते आमच्या आईला आम्ही घेऊन गेलो होतो. हे सगळं तुम्हाला ठाऊक आहे, उगाच माझ्या तोंडून वाजवायचंय. जोशीबुवा, गंमत सोडा, पण तुम्हाला असं नाही वाटत की आपण पण आपला हनीमून परदेशात साजरा करावा? वाटतं ना. मला स्वित्झर्लंडला जावंसं वाटायचं, तिथे आईला घेऊन, पण परिस्थिती नव्हती हो.
काय करणार? आमचे वडील कॉर्पोरेशन मध्ये साधे क्लार्क, पण त्या हरिद्वारला मनाशी गाठ मारली, भरपूर पैसे कमवायचे. आपल्याला नाही जमलं, हरकत नाही, पण आपल्या मुलाला किंवा मुलीला हनीमूनला पाठवायचं. आता भरपूर पैसे आहेत माझ्याकडे, स्वित्झर्लंडला 3-3दा पाठवू शकतो कुणालाही. पण वरच्याने आम्हाला मुलांचं सुख नाही दिलं. गॅलरी जोशी म्हणून आमची टिंगल करताना, पण तिथे जी 2 जण उभी असतात ती मुलं बाळ नसलेली 2 बुजगावणी. कधी कधी वाटतं आपला काही उपयोग नाही या समाजाला. विनाकारण वाढलेली 2 बाणगुळा म्हणून जगतोय आपण. नंतर लक्षात येतं, अहो मीच जर नसतो तर तुम्ही मस्करी कोणाची केली असती. ए जोशा, सॉरी यार, सॉरी. जोशी बुवा, कधी कधी लक्षातच येत नाही तुम्हालाही भावना आहेत. जाऊ द्या हो. एक तरी भावना द्या की शोधून. वा वा. नमस्कार, मी मंजुषा दीपक नागपुरे. त्या सिरियल मधला एक जो एपिसोड मला आवडला तो म्हणजे कुलकर्णी कुटुंबाचा. त्या कुलकर्णी कुटुंबामध्ये सासू आपल्या सुनेला म्हणत असते की आपल्या घरात मुलगा जन्माला यायला हवा. जर या घरात मुलगी येण्यासाठी तुमचा जीव जाणं गरजेचं असेल ना, तर तसंच होऊ द्या. तुमच्यासारख्या बायकांमुळे एका मुलीच्या जन्माला जर आडकाठी येणार असेल ना, तर तुमची जमात नष्ट झालेलीच बरी. आता एक शब्द जरी स्नेहल बोललीस ना तरी झिंजा उपटून हातात देईन. आणि मी गळा आवळीन तुमचा जर माझ्या मुलीबद्दल एक अवाक्षरही बोलाल तर. अच्छा, म्हणजे हे सगळं तुला मला ऐकवायचं होतं म्हणून नुपूरला आतमध्ये पाठवलं? नाही, उलट तुमचं हे रूप पाहून त्याला तुमचा तिरस्कार वाटू नये ना, म्हणून त्याला आत पाठवलं. आई, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही एक स्त्री असूनही एका स्त्रीच्या जीवावर उठलाय. तुमच्यासारखाच विचार जर तुम्ही तुमच्या आईच्या पोटात असताना तुमच्या आजीनं केला असता ना, तर आज हा वाद घालायला तुम्ही अस्तित्वातच नसता. हा जो संदेश या एपिसोड मधून, या सिरियल मधून मिळाला हा अतिशय योग्य आहे असं मला वाटतं. खूप बरं वाटतं की असे शब्द जेव्हा तुमच्या रसिक मायबाप प्रेक्षकांकडनं येतात ना ऐकायला, की तुमचं काम आवडतं, तुमची सिरियल खूप छान चालली आहे, सिरियल आवडते आम्हाला, हे जेव्हा ऐकायला मिळतं ना, तेव्हा आम्हा कलावंत मंडळीला खूप बरं वाटतं. अधूनमधून येत जा मनवा, सासुरवास सहन करायला. सहन नका ना म्हणू डॅड, साजरा म्हणा ना. चला येऊ बाबा. तुला खाली सोडायला आलो असतो रे, पण नाही, आय कॅन अंडरस्टँड. ओके, येतो. गेली आपली पाखरं उडून. आपल्या पाखरांना जरी नवीन घर मिळालेलं असलं ना, तरी ते जुन्या घराला विसरणार नाही. या भाबड्या आशेवर जगण्यापलीकडे आता आपल्या हातात दुसरं काय आहे? लिमये, ही नुसती आशा नाही, हा विश्वास आहे. मला कळत नाही रे, आई वडील नावाची जमात इतकी आशावादी का असते? कारण त्यांची आशा आकांक्षा ही त्यांची मुलं असतात. त्यांची स्वप्न मुलांच्या हातात असतात.
त्यामुळे ही मुलं कुठेही गेली ना तरी त्यांच्यासाठी ज्यांनी स्वप्न पाहिली आहेत त्या आईबाबांना ते कधीही विसरणार नाहीत. आता सुद्धा मला विठ्ठल सरांबद्दल अगदी म्हणजे आवर्जून सांगायचं की कलाकारांना एक कम्फर्ट लेवल देणं जो प्रकार असतो, म्हणजे काही काही दिग्दर्शक मी बघितलेत की समोरच्याला म्हणजे आपल्या कलाकाराला तुला काय अक्कल आहे का, काय करतो, हे चाललंय काय वगैरे अशा पद्धतीने नर्वस करतात, विच नेव्हर हॅपन विथ हिम. प्रत्येक वेळी शांतपणे समजावून सांगणार की राया असं करा, हे तुमचं ही स्टेप जरा तुम्ही थोडे पुढे येत आहे, कॅमेरा बघा, हे बघा. म्हणजे कसं की कधीही त्यांनी कम्फर्ट लेवल जाऊ दिली नाही आणि त्यामुळे ही कुड गेट अ मोर बेटर आउटपुट. नमस्कार, मी विठ्ठल डांगे, तुझं माझं जमेना या मालिकाचं दिग्दर्शक. ही मालिका इतर मालिकाप्रमाणे स्टुडिओमध्ये शूट न करता पुण्यामध्ये प्रत्यक्ष खऱ्या लोकेशनवर शूट करत होतो. महेश सरांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांचं खूप आभारी आहे. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, छोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. तुझं माझं जमान्याच्या संपूर्ण टीम तर्फे मनापासून आभार. थँक्यू.